बाबांचा संसार म्हणजे बाबांचे एक मळकण, बाबाच्या अंगावरले ते फाटलेले कपडे, बस बाबांचा एवढा संसार होता। बाबांना ज्यावेळी गाडगे महाराज भेटले त्यावेळी बाबा परत गेले नाही, घरी विचारायला गेले नाही। आणि संत सुद्धा अधिकार पाहत असतात की हा अधिकारी व्यक्ती आहे, हा आपल्याला शिष्य बनण्याचा अधिकारी आहे, म्हणून गाडगे महाराजांनी रूपलाल महाराजांची निवड केली। गाडगे महाराजांचे आवडते शिष्य जर कोण होते तर ते रूपलाल महाराज होते। एवढंच नव्हे, रूपलाल बाबांनी अंजनगावामध्ये राहावं, अंजनगावामध्ये राहिल्यानंतर अंजनगावामध्ये बाबांनी मंदिर बांधल्यानंतर त्या ठिकाणी अनेकांनी मूर्त्या द्याव्या। चार धामाचं दर्शन करायला जर आपल्या गरीब जनतेला जाता येत नसेल ना बाबा, रूपलाल बाबांच्या दरबारात जाऊ। चार धाम आहेत, चार धाम जर तुम्ही पाहिले असतील तर चार धाम आहेत। जगन्नाथपुरी आहे, रामेश्वर आहे, केदारनाथ आहे, बद्रीनाथ आहे, चार धाम आहे। वैष्णोदेवीला जाता येत नसेल, बाबांच्या दरबारात अंजनगावला जा, वैष्णोदेवी त्या ठिकाणी स्थापना आहे। कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, दत्ता भगवान आहेत, शिर्डीचे साईबाबा, सर्व देव बाबांची भक्ती पाहून, बाबांचा परमार्थ पाहून त्या ठिकाणी आले। नाहीतर कोण्याही ठिकाणी, अरे एक जर विचार केला, अनेक ठिकाणी जर तुम्ही गेले ना, अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जय विजय तुम्हाला द्वारपाल दिसतील, जय विजय। पण बाबांच्या दरबारामध्ये जा, बाबांचे द्वारपाल कोण झालेले आहेत तर बाबांचे द्वारपाल ज्ञानोबा तुकाराम संत झालेले आहेत। आजही आम्हाला कळत नाही की बाबांचा अधिकार किती आहे। मी म्हणेल बाबा, ज्या वेळी आपण अंजनगावला मध्ये जातो ना, अंजनगावला जात असताना बसवाल्याला सांगायचं की बसवाल्या, तुला गाडी थांबवायची असेल ना रे, बस थांबवायची असेल ना, विठ्ठल मंदिराच्या जवळ थांबव। विठ्ठल मंदिराच्या जवळ थांबवल्यानंतर मला पांडुरंगाचं, माझ्या रूपलाल बाबांचं दर्शन घेऊ दे, नंतर मी पण अंजनगावामध्ये जातो। हे वाक्य समजावं लागतं। आणि मी म्हणेल दादा की जर बारी समाजामध्ये रूपलाल महाराज झाले नसते तर बारी समाजाला संत मिळाला नसता। हे कर्मयोगी गाडगे महाराजांचे उपकार आहेत की त्यांनी बारी समाजाला संत दिला। आणि ते संत म्हणजे श्रीमंत रूपलाल महाराज। रूपलाल महाराजांचे परममित्र कोण तर रूपलाल महाराजांचे परममित्र गजानन महाराज, जे शिरसगाव कसब्याला आहेत। शिरसगाव कसब्याला जर तुम्ही गेले, त्या ठिकाणी गावामध्ये प्रवेश करताना गजानन महाराजांचं मंदिर लागते। ते गजानन महाराज आकोट मधले बेराळ परिवारातील ते आहे। त्यांचा आज समाधी जर कुठं असेल तर शिरसगाव कसब्याला, शिरसगावमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच त्यांचं मंदिर लागते, त्यांची समाधी तिथे आहे। गजानन महाराजांनी सुद्धा राम मंदिरामध्ये राहावं, पण राम मंदिरावर मध्ये त्यांचा छळ झाला। त्यावेळी गजानन महाराजांनी सुद्धा राम मंदिर आकोट सोडून द्यावं आणि शिरसगावला जावं। शिरसगावला गेल्यानंतर शिरसगावला त्या ठिकाणी गजानन महाराजांनी लक्ष्मीनारायणाचं मंदिर बांधावं। लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये भागवत कथा करायची आहे, पण भागवत कथा वाचणारा त्यावेळी असे क्षुल्लक होते, म्हणून गजानन महाराजांना कळलं बोडखी नावाचा कोणीतरी साधू आहे, त्या साधूला बोलवायला गजानन महाराज ज्यावेळी मजल दर मजल करत 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 अंजनगावला येतात। अंजनगावला रूपलाल महाराजांची भेट घेतात। रूपलाल बाबांना विचारतात, रूपलाल बाबा विचारतात, काय हो गजानन महाराज कुठं? सांगितलं, अरे आकोटचा कोणीतरी बोडखी साधू आहे म्हणे, तो भागवत वाचतो म्हणे, त्याची भागवत कथा मला माझ्या मंदिरामध्ये ठेवायची आहे, म्हणून मी त्याला आमंत्रण द्यायला चाललो, हो का म्हणे। आणि असं म्हटल्याबरोबर गजानन महाराजांनी निघावं, आकोटला यावं। आकोटला आल्यानंतर बोडखे महाराजांना सांगावं। सांगितल्यानंतर बोडखे महाराजांनी 7 दिवसापर्यंत गजानन महाराज मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, शिरसगाव कसबा, त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा करावी। त्या कथेचे पहिले यजमान जर कोण होते, बोडखे महाराजांच्या कथेचे पहिले यजमान जर कोण होते तर ते रूपलाल महाराज आणि गजानन महाराज होते। रूपलाल महाराज आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद होता, नाहीतर बोडखे महाराजांना काही वाचता येत नव्हतं, दुसरा तिसरा वर्ग शिकलेले होते। काहीतरी प्रारब्ध असेल त्यांचं मागच्या जन्मातलं, म्हणून ते प्रारब्ध आता भोगत आहे, तो वेगळा विषय आहे। पण गजानन महाराज आणि रूपलाल महाराज यांनी त्या ठिकाणी पहिले यजमान व्हावे। तदनंतर भागवताची समाप्ती झाल्यानंतर रूपलाल बाबांनी आपल्या अंजनगावामध्ये यावं आणि बोडखे महाराजांनी आपल्या आकोटमध्ये यावं। रूपलाल महाराजांना असं वाटलं की मला सुद्धा माझ्या गावामध्ये, माझ्या विठ्ठल मंदिरामध्ये भागवत कथा ठेवायची, म्हणून बोडखे महाराजांना आमंत्रण द्यायला जातात। बोडखे महाराजांना आमंत्रण देतात आणि त्या ठिकाणी बोडखे महाराज विठ्ठल मंदिरामध्ये पहिली भागवत कथा जर कोणी केली असेल तर बोडखे महाराजांनी केली।